मैत्री ऐका, चिंतन ऐका आता सज्जनांनो, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? काय बोलता महाराज? चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, राजवैभवाचा त्याग करून तुमच्यासारख्या एका फकीराच्या गळ्यात माळ घातली आणि तुम्ही मला विचारता तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? तुमच्याच सुखा करता महाराज, तुमच्यावर प्रेम आहे. नाही मैत्री, खोटं बोलतेस. याज्ञवल्क्यांची सुंदर वचन आहेत याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये. याज्ञवल्क्य लिहितात, नवारे पत्यु कामाय पतिप्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवति. नवारे जाया कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रप्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पुत्रप्रियं भवति. नवारे सर्वस्य कामाय. ऐका बोरिसकर, या जगाच्या पाठीवर पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर नाही 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 एक सैद्धांतिक वाक्य बोलतो. या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीवाचं, या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीवाचं एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम असेल तर ते प्रेम त्या व्यक्तीच्या, त्या वस्तूच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता असते. म्हणून जगातली सगळी प्रेम खोटी आहेत. ऐका आता, मी हे अध्यात्म दृष्टीने बोलतो, पण तरुणांनो, माझ्या कीर्तनात बसलेल्या तरुणांसाठी निवड मी पुढे 10 मिनिटं देतोय. तरुणांनो, तुम्हाला प्रेमच करायचंय ना, या शरीरावरचं सारखं प्रेम काय करता रे बाबा? काय प्रेम करता? मी तर म्हणेल, काल 26 जानेवारी झाली, भाग्य मिलिंद बाबा आमचं. मी एवढ्या लोकांमध्ये सांगतो, महाराष्ट्राला देशभक्त काय असतो आणि हरिभक्त काय असतो मी माझ्या हयातभरच्या जीवनात सांगितला. म्हणून मला मुलगा सुद्धा 26 जानेवारीला झाला. देशभक्त काय असतो ह्या सगळ्या महाराष्ट्राला मी सांगितलं आणि त्याचा प्रसाद 26 जानेवारीला आम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पुत्ररत्न प्राप्त झाला. कालच्या दिवशी कुठं कौतुक आहे. म्हणून आपण केलेली साधना कधीतरी सफल आहे हे त्याच्यावरून सिद्ध होतं. ऐका, तुम्हाला प्रेमच करायचंय ना, दोघांसारखं करा. मला कोणी म्हणू द्या हे चिंतनात नसतं, हे बोललं नाही पाहिजे, पण सांगेल, आज आमच्या डोक्यावरचा फेटा त्या देशभक्तांमुळेच व्यवस्थित नाही का? एक हरिभक्त काय असू शकतो आणि एक देशभक्त काय असू शकतो, या दोघांचं प्रेम सांगतो. देह संपला तरी चालेल, देह जावो अथवा राहो, हे हरिभक्ताचं प्रेम आहे. शरीर संपलं तरी चालेल, पण माझ्या मातीविषयी, माझ्या प्रांताविषयी प्रेम पाहिजे. वंदनीय बापूसाहेब आणि वंदनीय दादासाहेब हे खरे देशभक्त आहेत. मी असं का म्हणतोय का? कारण हातामध्ये बंदूक घेऊन दुश्मनांवर गोळी झाडल्याने देशभक्त होत नाही, तर आपल्या मातीविषयी, आपल्या प्रांताविषयी, आपल्या गावाविषयी आणि आपल्या जवळच्या लोकांविषयी अंतकरणाचा, कृतज्ञतेचा भाव अंतकरणात असून त्यांच्या विकासासाठी झटणारा सुद्धा देशभक्त असू शकतो. ऐका, तो सुद्धा देशभक्त असू शकतो. मी नाही. प्रेम काय असतं देशभक्ताचं आणि हरिभक्ताचं हे भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात. फार सुंदर लेखणी आहे त्यांची. ते लिहितात, एक देशभक्त आणि एक हरिभक्त काय असू शकतो सर, बरं का? ते लिहितात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए, लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय. ऐका, बोरिसकर, मेल्यानंतर ज्याची हाडं भारत माता की जय म्हणतात तो देशभक्त आहे, आणि मेल्यानंतर ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात तो हरिभक्त आहे. जगाच्या पाठीवरचे दोन्ही पदधन्य आहेत जे प्रेम करतात. हा आमच्या डोक्यावरचा फेटा आहे ना तरुण मित्रांनो, सांगतो मी, हा आमच्या डोक्यावरचा, आपल्या डोक्यावरचा फेटा आहे ना वारकऱ्याच्या. गेरव्या रंगाचा असू द्या, भगव्या रंगाचा असू द्या, केसरी रंगाचा असू द्या, पांढऱ्या रंगाचा असू द्या, लाल रंगाचा असू द्या, गुलाबी रंगाचा असू द्या, पिवळ्या रंगाचा असू द्या. औसेकरांचा लातूरकडे एक फड आहे वारकऱ्याचा, त्यांच्या डोक्यावरचा फेटा हिरवा आहे. कोण्याही रंगाचा फेटा असू द्या, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा आज आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या या देशप्रेमामुळेच व्यवस्थित आहे. या वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी किती कष्ट केले. ऐका आई, किती कष्ट केले. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं सुंदर पद. किती कष्ट केले त्यांनी, फार कष्ट आहेत आप्पा, त्यांचे कष्ट ऐका. तरुणांनो ऐका त्यांचे कष्ट. तलवार पे
वार दिए, एकदा या साऊंडवाल्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. लोड वर झडी ना. तलवार पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तेव्हा कुठेतरी दादा बर का, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. त्यांचं प्रेम किती आहे या मातीवर ऐका आई. तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. पुढे काय करू. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू असतात, पण तो त्याच्या आईला एवढंच सांगतो, ए आई काळजी करू नको, या हरिभक्तांच्या डोक्यावरच्या या 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 मुकुटासाठी मला माझ्या प्राणाची आहुती करायची. आई ऐक. ओ माई वे, ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद में और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. हे जेवढे तरुण आज कीर्तनात आले ना, हे बाबांनो, तुम्ही कीर्तनात आले ना, तुम्ही सामान्य नाही. तुम्ही तुमची शक्ती ओळखा. तुमची शक्ती फार असामान्य आहे. बलवान आहात तुम्ही, कारण तो देशभक्त लिहितो, हे भारत देशा, माझ्यासारखे असंख्य तरुण गेले तरी माझे काही वाघ उभे आहेत. काय शब्द येतो ते तो लिहितो. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं. एक लाल हुआ बलिदान तो क्या. हे सगळे तरुण संप्रदायात आले ना बाबा. 100 लाल तेरे रखवाले हैं, तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी. हे आजकाल 26 जानेवारी काल काही जणांचे स्टेटस पाहिले मी. हे असे स्टेटस ठेवत नाहीत हे काही पोरं. ते मोबाईल मध्ये म्हणे कट करायचं काहीतरी फोल्डर आहे, ते असं कट करते. ते असं नाही ठेवत, हे गुजरने वाली हवा जरा इकोन याला कट करते. याच्या पुढचं ठेवायचं ना, मेरा इतना काम करेगी क्या, हे पण ठेवत नाही, याला कट करते. मेरे गाव जा मेरे दोस्तों को सलाम दे, हे ठेवायचं ना, हे पण ठेवत नाही, हे पण कट करते आणि याच्या पुढचं ठेवते. पा कसे हसले ते. आता म्हाताऱ्या कुताऱ्याला काय माहित आहे. याच्या पुढचं ठेवते म्हणे काय, मेरे गांव में है जो वो गली
गली नसतं तर वाटोळं झालं. यावर्षी लय पोलीस भरतीच्या जागा होत्या, पण या गली नसतं वाटोळं केलं. खाली ते मेरे गाव में है जो वो गली, आणि खाली स्टेटसच्या कॅप्शन मध्ये लिहिते जहा रहती है मेरी टिंब टिंब. नाव लिहिलं तर जोडे नाही खाना. मेरी टिंब टिंब को मेरा टिंब टिंब, मेरी टिंब टिंब को मेरा. पण या जगाच्या पाठीवर हरिभक्ताचं आणि देशभक्ताचं प्रेम. सांगू, सती आई सारख्या एका महान भगवत भक्ताचं प्रेम, शबरीचं प्रकरण सांगणार आहे मी आज. ज्या रामावर शबरीने प्रेम केलं त्या सती आईच्या प्रेमाशी त्या संबंध लावणार आहे मी. ऐका, हरिभक्ताचं प्रेम एवढं आहे की जगाच्या मालकाकडे सर्व वस्तू आहेत, पण त्यालाही अपेक्षा भक्ताच्या प्रेमाची आहे. ते तुकोबा